मंगरुळपीरचे कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मात्र या घटनेची दुसरी बाजू आता समोर येत असून आपल्या महिला कर्मचाऱ्याचे संरक्षण आणि सन्मान राखण्यासाठीच हा प्रकार घडल्याची सध्या जिल्ह्यात चर्चा रंगली आहे। कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या कांबळे यांच्यावर एकतर्फी कारवाई करू नये अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात कार्यरत असलेले सचिन कांबळे हे शेतकऱ्यांसाठी अहोरात्र झटणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात। प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी करत असताना व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीने येथील महिला कर्मचाऱ्याबद्दल अनुद्गार काढल्याने कांबळे यांचा पारा चढला आणि ही घटना घडली। सचिन कांबळे हे पद न मिरवता शेतकऱ्यांमध्ये मिसळणारे अधिकारी आहेत। महाडीबीटी योजनेच्या कामासाठी 10 दिवस कार्यालयात मुक्काम ठोकून स्वतः कागदपत्रांची पूर्तता करणारा असा संवेदनशील अधिकारी संपूर्ण राज्यात शोधून सापडणार नाही, अशा प्रतिक्रिया आता उमटत आहेत। एकीकडे आपले कर्तव्य आणि दुसरीकडे सहकाऱ्यांचे संरक्षण अशा दुहेरी भूमिकेतून ही कृती घडल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे राज्याचे कृषी मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी अशा प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, अन्यथा भविष्यात अधिकारी जनसेवेसाठी मेहनत घेण्यास कचरतील अशी भीती व्यक्त केली जात आहे। मी घोगरी येथील शेतकरी सुभाष किसन साखरे माझ्या शेतात चौकशीला आले असता कांबळे अधिकारी आणि गुट्टे साहेब व महिला त्याच्यानंतर दोन गावातील व्यक्ती एक ऋषिकेश पवार आणि माणिक मोतीराम खंडारे हे दोन्ही लोक मोबाईल घेऊन लगेच हजर झाले। तिथं हजर झाले असता या दोघांनी डायरेक्ट व्हिडिओ शूटिंग चालू केली। त्याच्यामध्ये अगोदर साहेब मला पूर्ण सांगत होते तुमचं बिल किती दिवसात थांबलं राहिलं, का नाही आलं, कसं नाही आलं, हे मला साहेब गाईड करत होते थोडेसे। हे मधून त्या महिलासोबत थोडं काही बाचाबाची चालू झाली याच्यावाली, म्हणजे काही ते काय शब्दात नाही। सर त्याचं तोंड बाजू साईडलं होतं तरी पण सर एकदम चिडून मग त्या बाईचा बचावासाठी साहेबांनी ते शेवटी ते करायचं काम पडलं साहेबाला। मी विजेता तुळशीराम सुर्वे, सहाय्यक कृषी अधिकारी, शेलू खुर्द, अतिरिक्त पदभार घोगरी। दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी जो प्रकार घडला त्याची पार्श्वभूमी अशी आहे की मागील गेल्या 8 दिवसापासून ऋषिकेश पवार नामक शेतकरी MRGS लाभार्थी आहे तो, तसेच माणिक खंडारे जो कुठल्याही प्रकारचा माझा शेतकरी नसताना सुद्धा कार्यालयात येऊन त्याने धुडगूस घालून जो प्रकार केला त्याच्याबद्दल मला वरिष्ठ कार्यालयातून फोन आला असता मी माझ्या मुख्यालयातून कार्यालयात हजर झाला असता। तो तिथे हजर नव्हता, परंतु दिनांक 8 तारखेला दिनांक 8 जानेवारीला कार्यालयामध्ये येऊन त्यानं जो तमाशा केला, माझ्या नावाचा जो बोबाटा केला, त्याच्याबद्दल मला वरिष्ठांनी विचारले असता त्याचे मस्टर निघाले नाही। तर का निघाले नाही याची सविस्तर माहिती मी वरिष्ठांना सांगितली। त्याचे पाण्याचे मस्टर होते ते आपल्याला जानेवारीत काढायचे होते। त्याच्यानंतर त्याची मागणी आली की आपण त्याचे मस्टर काढून देणार होते। याबाबत त्यानं विचारणा केली असता मंडळ कृषी अधिकारी म्हटल्याच्या सूचनेनुसार प्रत्यक्ष शेताची पाहणी करूनच समोरील मस्टर काढण्यात यावे। त्यांच्या सूचनेनुसार मी दिनांक 10 जानेवारीला त्याच्या शेतावर एकटी गेली असता तिथे त्यांना सूचना दिल्या की भाऊ, ज्या चुका दिसत आहेत ते झाडाची आपल्याला लागवड केल्याच्या नंतर तुम्ही मागणी सादर करा आणि आपण मस्टर काढू, असं बोलताच त्याने मला एकेरी भाषेत बोलण्याला सुरुवात केली। एकेरी भाषेत बोललेच तू, आणि जे शब्द उच्चारायला नाही पाहिजेत, एक महिला कर्मचारी असताना जे शब्द उच्चारायला नाही पाहिजेत त्या शब्दात तो व्यक्ती मला बोलला। त्याचा जो बोलण्याचा प्रकार पाहून माझ्या मनात खूप भीतीचं वातावरण निर्माण झालं। त्याच्यामुळं मी तिथून त्याला एवढंच सांगितलं की जे होईल ते नियमानं होईल। तर त्याने मला खूप धमक्या दिल्या की जे काय करायचं तुम्ही करून घेतो, तुझ्यासारखे 56 अधिकारी कर्मचारी मी माझ्या खिशात ठेवतो। अरेरावीची भाषा आणि त्याचं असभ्य वागणूक आणि शिवीगाळ हा खूप निंदनीय प्रकार होता, तो तिथे घडला। मी एकटी असताना मी काही बोलू शकली नाही। मी तिथून ताबडतोब निघाली व माझ्या घडलेला सगळा प्रकार जो आहे तो माझ्या वरिष्ठांना सांगितला। वरिष्ठाच्या सूचनेनुसार 13 जानेवारीला आम्ही सर्व MRGSच्या ज्या फळबाग होत्या त्या पाहण्याच्या दृष्टीने त्या गावामध्ये गेलो। त्या गावामध्ये जी पहिली सुरुवात केली आम्ही सुभाष साखरे यांची फळबाग पाणी सुरू केली असता तिथं परत तो
ऋषिकेश पवार आणि तो माणिक खंडारे दोघेही तिथे हजर झाले. ज्याच्या नावाने कुठली जमीन आहे असा तो माणिक खंडारे आणि शेतकरी आहेत ऋषिकेश पवार, त्यांचं शेत तिथे जवळपास कुठेही नसताना तो परत त्या शेतात आला आणि त्याने शेतात आम्ही गेले असता त्यांनी मोबाईल काढले. तालुका कृषी अधिकारी हे तिथे त्या शेतावर सुभाष साखरे यांना योग्य प्रकारे संत्र्याबाबत मार्गदर्शन सुरू असताना त्यांनी ते मोबाईल काढल्यानंतर साहेब म्हटले की तुम्ही व्हिडिओ करत आहे तर हे मार्गदर्शन तुमच्या उपयोगाचं पडणार आहे, हे भविष्यात तुमचा जो संत्रा आहे याच्यासाठी हे संपूर्ण मार्गदर्शन उपयोगाचं पडणार असं म्हणताच त्या ऋषिकेश पवारनं तो मोबाईल खिशात ठेवला आणि परत निर्लज्ज शब्दात साहेबांना बोलला. तसेच एक महिला कर्मचारी असताना तिथं शिवीगाळ केली. हे खूप विचित्र प्रकार तिथं होत होता. तिथं शेतकरी उभे होते, कर्मचारी उभे होते, तिथं विशेष महिला तिच्यासमोर शिवीगाळ आणि त्या महिलेला अगोदरच त्यांनी मानसिक त्रास दिलेलाच आहे. ते सगळं असताना त्याला सुभाष साखरे यांनी शेतातून बाहेर हाकलण्याच्या सूचना दिल्या. निघामने इथून, मोबाईल बंद करा म्हणजे तुमचे निघामने इथून असं सांगितलं असताना सुद्धा ते 2 मिनटं बाहेर गेले. पण आणि साहेबांचं मार्गदर्शन कंटिन्यू सुरू असताना परत ते आले आणि परत शूटिंग सुरू केली आणि परत त्यांनी साहेबांना उकसवण्याचा भयानक प्रयत्न केला आणि परत तिथं परत तो माझ्या बाजूला येऊन मला धक्का लागल या म्हणजे असं खूप असं विचित्र पद्धतीने माझ्याकडे ज्या एक महिला कर्मचारी काम कसं करावं हे तिथं असणाऱ्या व्यक्तीलाही ते सहन होणार नव्हतं की जवळ येऊन मुद्दाम ते व्हिडिओ काढणं. ह्या खूप निर्लज्जास्पद घटना आहेत, ह्या तिथं सुरू होते. तर हे तिथं माझे वरिष्ठ ह्या सगळ्या गोष्टी ते वरिष्ठ पाहत होते आणि हे पाहत असताना म्हणजे एवढं घाणेरडा प्रकार तिथं घडत आहे. तुम्ही शिवीगाळ करत आहे, ते महिला आहे तिच्या बाजूनं जात आहे, ह्या सगळ्या गोष्टी घडत आहे. हे एक वरिष्ठ अधिकारी कसा सहन करू शकतो? एक वरिष्ठ अधिकारी सहन करू शकत नाही. तिथे माझा भाऊ जरी असता तर त्या भावाने काय आणि त्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं काय जे करायला पाहिजे होतं त्यावेळी ते योग्य प्रकारे त्यांनी तिथं ते केलं आणि ते खूप आवश्यक होतं करणं. माझ्यासारख्या अनेक महिला कर्मचारी ह्या रोज फील्डवर जातात आणि कामं करतात. पण त्या दिवशीचा जो प्रकार होता हा पूर्वनियोजित कट होता एक प्रकारचा. कारण मोबाईल त्यांच्या हातात होते, त्यांनी ताबडतोब ते प्रसारमाध्यमांना दिले. जे त्यांनी तिथं जो प्रकार त्यांनी घडून आणला ते न दाखवता आमच्या कृषी विभागाकडून काय घडल्या गेलं हेच दाखवलं. म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता, त्यांना हे मुद्दाम करायचं होतं. आणि हा प्रकार म्हणजे या नाण्याच्या ज्या 2 बाजू असतात ती एक बाजू त्यांनी दाखवली, दुसरी बाजू काय आणि ती वस्तुस्थिती काय आहे ही मी सांगितली. प्रतिनिधी फुलचंद भगत, NTV न्यूज मराठी, मंगरुळपीर, वाशिम.